यादवायझेशन केलं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं आणि याच मुद्द्यावरती मी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाते, कारण MY फॅक्टर बद्दल आपण बोलत होतो. MY फॅक्टरचा पूर्वीचा फुल फॉर्म काय होता हे ओपन सिक्रेट आहे. आत्ताचा MY फॅक्टर जो 2025 मध्ये ठरला तो म्हणजे महिला आणि यूथ. या आधीच्या MY फॅक्टरवरून या नव्या MY फॅक्टरवरती तुम्ही स्वतःही शिफ्ट झालात आणि तुमच्या विरोधकांना सुद्धा शिफ्ट व्हायला लागलं. जेव्हा तुम्ही महिलांचा मुद्दा उपस्थित केलात, विरोधकांनी युवकांना रोजगार देण्याचा मुद्दा उपस्थित केलात. कशा पद्धतीने हे ट्रान्झिशन बिहारमध्ये घडवून आणलं तुम्ही? नाही, जेव्हा MY फॅक्टर हा RJDच्या अनुकूल होता, तो जातीय होता. आत्ताचा MY फॅक्टर म्हणजे महिला आणि यूथ हा MY फॅक्टर हा बिहारच्या विकासासाठी हा NDAचा MY फॅक्टर होता. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 50% महिला मतदार या देशामध्ये आहे, पण त्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्याची सुरुवात ही काही राज्यातून झाली आणि त्याचा सुपरिणामही आपण बघितला. आता आमच्या बंधूंनी फार सुंदर विश्लेषण केलं की कोणत्याही विजयाचं पराभवाचं विश्लेषण करताना विजयाची कारणं आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न, पराभवाची कारणं दूर करून विजयासाठी नवीन योग्य निर्णय करणं हे आवश्यक असतं. आपण बघितलं असेल, मी मागे मध्य प्रदेशमध्ये जेव्हा गेलो तेव्हा 230 जागांपैकी आपलं सरकार येण्याची शक्यता कमी आहे असं कार्यकर्ते म्हणायचे. पण शिवराज चव्हाण साहेब जे 2003 पासून मुख्यमंत्री होते, त्यांनी महिलांना एक भेट दिली. जी योजना आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती तिथं केली आणि मग लक्षात आलं की साधारणतः 28 कार्यक्रमात मी गेलो, हजारोच्या संख्येने महिला तिथे यायच्या. झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं, तिथं झारखंडच्या विरोधी पक्ष आज जे आहेत त्यांनी केलं, ते निवडून आले. आता इथं जसं बाकी रणनीती आहे, यामध्ये एक गोष्ट पुन्हा माझ्या लक्षात आली की M म्हणजे महिलांसाठी जे आमच्या जीविका बहिणी तिथं म्हटलं जातं बचत गटांच्या, या जीविका बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा त्यांच्या रोजगारासाठी पैसे देण्यात आले, तेव्हा या सर्व वातावरणामध्ये अजून एक अनुकूलता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. युथच्या संदर्भामध्ये जरी प्रशांत किशोरजी मुद्दा घेऊन मांडणी करत होते, पण एक गोष्ट नक्कीच आहे की पॉलिटिकल सायन्स शिकवणारा प्राध्यापक हा उत्तम पॉलिटिकल सायन्स शिकवू शकतो, पण तो उत्तम नेता होऊ शकत नाही. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला चांगलं शिकवलं असेल, पण द्रोणाचार्य अर्जुनासारखा गांडीव धनुष्य घेऊन क्षमता निर्माण करू शकत नाही. चंद्रगुप्ताला चाणक्यानी सम्राट केलं, पण चाणक्य स्वतः चंद्रगुप्त होऊ शकत नाही हे प्रशांत किशोरजी विसरले. ते म्हणाले 10 राज्यों में मैंने लाई है. पण प्रशांत किशोरजी हे एखाद्या पक्षाला त्यांच्या रणनीतीमध्ये मदत करू शकतात, पण स्वतःच्या पक्षासाठी स्वतःसाठी रणनीती करताना ते मात्र अपयशी झाले. त्यांनी जरी युथ हा विषय जरी घेतला तरी तिथं असणाऱ्या NDAनी युवकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिहारचं जे भविष्य, श्रेष्ठ बिहार हा जो विषय मांडला, तर माझ्या लक्षात आलं की हमारा बिहार श्रेष्ठ बिहार हे जे NDAचं सूत्र होतं आणि त्यामागची मांडणी होती. MSME असेल, उद्योग असेल, युनिकॉर्न कंपन्या असेल, मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, शिक्षणाच्या सोयी असेल, हा जागतिक स्तरावर बिहारच्या तरुणांमध्ये असणाऱ्या क्षमतेचा आम्ही उपयोग करू. बिहारमध्ये सर्वात जास्त UPSC पास करणारे विद्यार्थी हे निश्चितपणे बिहारचे आहे. नालंदा विश्वविद्यापीठासारखं विश्वविद्यापीठ हे या बिहारचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो विचार श्रेष्ठत्वाचा आहे तो या बिहारचा आहे. अशा अनेक गोष्टी विषय हे त्या ठिकाणी NDAने केल्यावर M महिला आणि Y यूथ असं MYचं सूत्र बदललं असं मला बरोबर. सुधीर मुनगंटीवारजी, बिहारची परंपरा किती दैदिप्यमान आहे आणि संपूर्ण भारताच्या इतिहासात बिहारचं स्थान किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगताय, पण बिहारचं हेच गतवैभव बिहारला प्राप्त व्हायला पाहिजे ही सुद्धा सगळ्यांची अपेक्षा आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. पाहत रहा ABC.